चला भागाकार धडा शिकायचा आज आपल्याला. सगळ्यांनी धड्याचं नाव लिहून घ्या. कालचा अभ्यास केला का? पहिल्यांदा आपल्याला बेसिक समजून घेऊया. आदर्श पाटील. आदर्श. तुला वाचन करा स्क्रीनवरचा आदर्श. लक्षपूर्वक वाचा व समजून घ्या. भागाकार म्हणजे वाटणी, विभागणी, समान वाटा करणे होय. अनेकावरून एकाच किमती काढताना भागाकार करतात. भागाकाराचे घटक: भागाकार, भाज्य, भाजक, बाकी. बरोबर. बरोबर. आता बघा, भागाकार करताना आपल्याला काही गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. भागाकार म्हणजे काय? भागाकार म्हणजे काय तर वाटणी करणे, विभागणी करणे, समान वाटा करणे, हा झाला भागाकार. बरोबर. तर आदर्शकडे आहेत 20 चॉकलेट आणि आदर्श ते 5 जणांना तुला वाटायचे. तर एका मित्राला किती चॉकलेट देशील? 5 जणांना वाटायचे. 20 चॉकलेट्स आहेत तुझ्याकडे. तिच्या 5 जणांना 4-4 वाटल. 5 जणांना 4-4 वाटप करणार. बरोबर. म्हणजे तू काय केला? भागाकार. विभागणी केला ना, भागाकार केला. 20/5 जण, 4-4 चॉकलेट्स तुला एका एका मित्राला द्यायचे. बरोबर. हेच आज आपल्याला शिकायचं. ठीक आहे. आता भागाकाराचे काही घटक आहेत ते समजून घेऊया. ओके, ठीक आहे. आता भागाकाराचे घटक: 50ला 5 ने भाग घाला. 50ला 5 ने भाग घाला. बघा, 50/5. बरोबर. 5 1 5. 5 मधून 5 गेले 0. 0ला 0. 5 0 0 0. बाकी किती राहिली? 0 राहिली. ठीक आहे. हे 10 म्हणजे काय? भागाकार. 50 म्हणजे काय? भाज्य. आणि 5 म्हणजे काय आहे तर भाजक आहे. ठीक आहे. ओके. चला आता बघूया आपण. आणखी एक उदाहरण देते मी, त्याचा भागाकार करा तुम्ही. एक उदाहरण देते मी. 60/3 करा बरं. उत्तर काय येते मला चॅट बॉक्स मध्ये द्या सर्वांनी. 60/3. काय उत्तर येईल? 60/30 करायचे. दिव्या, आलं का उत्तर? भागाकार करा दिव्या. 60/30. आदर्श
कार्तिक, कल्याणी, कॅमेरे ऑन करा तुमचे. राजवीर, श्रेया, साई, हा कॅमेरा ऑन करून बसा. 60/3 करा. बरोबर बरोबर. आदर्श पाटीलचं बरोबर आले. श्रेया गायकवाडचं बरोबर आले. 20. बघा, पहिल्यांदा सगळ्यात आधी काय करायचं, या तीनने तुम्हाला काय करायचंय, या 60ला भागायला यायचंय. 3 दुनी 6, 6 मधून 6 गेले 0, आणि हा 0 खाली, हा उरलेला 0 आपण इथे देऊन टाकणार. बरोबर, उत्तर काय येणार मग आपलं? 20 उत्तर येणार. 20. ठीक आहे. चला, अशा पद्धतीने भागाकार करायचा आहे. पुढे जाऊया आपण. हम्म. हे घ्या आता. भाजक. भाजक म्हणजे काय? ज्या संख्येने भागतो ती संख्या येथे 5 भाजक आहे. भाज्य ज्या संख्येला भागतात ती संख्या 50 हे भाज्य आहे. भागाकार. येणारे उत्तर येथे 10 भागाकार आला आहे. म्हणजे भाजक ज्या संख्येने भागतो, भाजक कशाला म्हणायचं ते लिहून घ्या सगळ्यांनी. भाजक कशाला म्हणायचं ते लिहून घ्या. ज्या संख्येने भागतो ती संख्या भाजक. म्हणजे आपण बघितलं ना, 5/50, 50/5. ज्या संख्येने भागतो, आता या 5ने आपण या 50ला भागणार आहोत. 5ने 50ला भागणार आहोत, त्याच्यामुळं 5ला काय म्हणायचं? भाजक म्हणायचं. भाजक हा काय आहे? भाजक आहे. हे लिहून घ्या सगळ्यांनी, याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जातात. हा भाजक आहे 5. ठीक आहे. ज्या संख्येला भागतात ती संख्या इथे 50 आहे. आता आपल्याला 50ला भागायचे. 50ला भागायचे तर 50 काय आहे? भाज्य आहे. भाज्य. भाज्य. आणि भागाकार. भागाकार म्हणजे 10. 10 हे आपल्या इथं वरती आलं होतं ना, तर 10 काय आहे? हा भागाकार आहे. 10 काय आहे? भागाकार आहे. आणि बाकी, बाकी म्हणजे जी उरते ती बाकी. इथं 0 उरली होती बघा, 0, ती काय आहे? बाकी आहे. बाकी. ठीक आहे. एवढी कन्सेप्ट समजून घ्या, नंतर मी कोणाचे डाऊट असतील तर ती क्लिअर करून देते. आता बाकी म्हणजे काय? भागाकार करून शेवटी येणारी संख्या. येथे बाकी 0 उरली आहे, म्हणजे संख्येला निशेष भाग गेला. निशेष म्हणजे काय? बाकी काहीच उरली नाही, त्याला म्हणायचं निशेष. शेष काहीच नाही, बाकी काहीच नाही, त्याला म्हणायचं निशेष. श्रेया गायकवाड समजतंय? येस, ओके. निशेष भागाकार करून शेवटी येणारी संख्या येथे 0 उरली आहे, म्हणजे संख्येला निशेष भाग गेला आहे. अपूर्णांकातील अंश संख्या भाज्य असते व छेद हा भाजक असतो. समजतंय? हा पॉईंट समजला. अपूर्णांकातील अंश हा भाज्य असतो. अंश हा काय असतो? भाज्य असतो. म्हणजे 50/5 असं जर आपण केलं तर अंश हा भाज्य आहे. भाज्य. आणि छेद हा भाजक आहे, म्हणजे 5ने आपण 50ला भाग घालणार आहोत, तर छेद हा भाजक आहे. ठीक आहे. हे लिहून घ्या व्यवस्थित सगळ्यांनी. भाजक कशाला म्हणायचं? भाज्य, भागाकार, बाकी कशा कशाला म्हणायचं ते लिहून घ्या. चला, कल्याणी, कुणाला डाऊट आहे? कल्याणी सोनवणे. ठीक आहे. श्रेया गायकवाड. श्रेया माईक ऑन कर. श्रेया. येस मॅम. हा श्रेया, आता मी एक उदाहरण देते, मला तू भाज्य भाजक. आवाज खूप येतोय श्रेया. हा, मला आता ह्या संख्येमध्ये भाज्य कोणती संख्या सांग?
भाज्य कोणती संख्या आहे सांग. तर इतका वेळ. श्रेया. चला आदर्श येस गीते मॅम. सांग ना, भाज्य कोणता आहे या संख्येमध्ये. भाज्य ही संख्या आहे. आदर्श आवाज येतोय. येस मॅडम. हा मला सांगा तर या संख्येमध्ये भाज्य संख्या कोणती आहे. भाज्य 75. 75 भाज्य आहे. ओके. आणि भाजक. भाज्य 5. 5. बरोबर. 75 ही संख्या काय आहे. भाज्य आहे. भाज्य हा. आणि भाजक 5. 5 ही भाजक आहे. बरोबर. व्हेरी गुड. समजलं. भाज्य म्हणजे भाज्य कशाला म्हणायचं, भाजक कशाला, भागाकार कशाला म्हणायचा. हो. चला कस्तुरी. कस्तुरी माईक ऑन करा कस्तुरी. येस टीचर. हा कस्तुरी एक उदाहरण देते मी, मला त्याच्यामध्ये सांग. हा या उदाहरणामध्ये मला सांग भाजक कोणती संख्या आहे. 15. 15 ही भाजक आहे. व्हेरी गुड. आणि भाज्य कोणती संख्या आहे. 90. बरोबर. 90 ही काय आहे, भाज्य आहे. आणि 15 ही काय आहे, भाजक आहे. ठीक आहे. आणि याचा जर आपण भागाकार केला, याचा जर आपण भागाकार केला तर किती भागाकार येईल आणि बाकी किती येईल. 15चा पाडा पाठ आहे. येस टीचर. म्हणा 15चा पाडा. 15 1 जा 50, 15 2 जा 30, 50 2 जा 45, 15 4 जा 60, 15 5 जा 75, 15 6 जा 19. बरोबर. 56 जा 90. ओके. आपण आता 56 जा भागिलेला इथं 90 0 0 येणार. म्हणजे हा जो 6 आहे तो हा काय आहे, 6 हा काय आहे, भागाकार आहे. बरोबर. 6 हा काय आहे, भागाकार आहे. आणि हे जे 0 0 आहे हे काय आहे, बाकी आहे. समजलं कस्तुरी. येस टीचर. अभ्यास चालू आहे का. येस टीचर. आवाज हळू आला येस टीचर म्हणून. चालू आहे का अभ्यास. येस टीचर. हा पुस्तकातली सगळी उदाहरणं सोडवा. ठीक आहे. येस. ओके. चला यानंतर दिव्या भोसले. दिव्या माईक ऑन कर दिव्या. चला स्क्रीनवरच समजलं का सगळ्यांना. स्क्रीनवरच समजलंय ना. सोपं आहे. भाज्य भाज्य भागाकार आणि बाकी हे चार जे काही मुद्दे आहेत, चार या कन्सेप्ट आहेत हे लक्षात ठेवा. कोणत्या कोणत्या. भाजक कशाला म्हणायचं, भाज्य भागाकार आणि बाकी हे चारही जे मुद्दे आहेत हे तुम्हाला माहित पाहिजेत. ह्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर पाहिजेत. ठीक आहे. कोणत्याही संख्येमध्ये, कोणत्याही उदाहरणामध्ये, भागाकाराच्या कोणत्याही उदाहरणामध्ये तुम्हाला भाजक भाज्य भागाकार आणि बाकी हे सगळं सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. येस राहुल साई साबळे. येस व्हेरी गुड. चला मग पुढे जाऊया. आता हे स्क्रीनवर सगळ्यांना समजले. बघा आता पुढे बघा. हा चला बघा आता भाज्य भाजक भागाकार बाकी या चार घटकांपैकी 3 घटक दिलेले आहेत आणि चौथा घटक काढण्यासाठी सूत्र लक्षात ठेवायचं आपल्याला. भाज्य भाज्य बरोबर
वाचन कोण करेल? प्रगती रणपिसे. प्रगती माईक ऑन कर. यस मॅम. हा, मला कॅमेरा ऑन कर ना. हा, वाचन करा. वाचन करा स्क्रीनवरच. भाज्य, भाजक, भागाकार व बाकी या 4 घटकांपैकी 3 घटक दिले असता चौथा घटक काढण्यासाठी पुढील सूत्रे लक्षात ठेवा. भाज्य भाजक गुणुले भागाकार अधिक बाकी. भाजक भाज्य वजा बाकी भागिले भागाकार. भागाकार भाज्य वजा बाकी भागिले भाजक. बरोबर. भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी असे येते. बरोबर. म्हणजे आपण या आधीच्या स्क्रीनवर बघितलं होतं ना, भाज्य कुणाला म्हणायचं आणि भाजक कुणाला म्हणायचं. ठीक आहे. बघा, भाज्य कुणाला म्हणायचं? ज्या संख्येला आपण भाग घालणार आहोत ती संख्या. ओके. मग आता भाज्य, आपलं भाज्य कोणता होता? 50 ही संख्या भाज्य होती. ठीक आहे, मी इथे लिहून घेते. 50 ही भाज्य होती. भाज्य कोणती संख्या होती? प्रगती सांग. माईक बंद केला का प्रगती? प्रगती माईक ऑन कर. हा, बाळा मागच्या उदाहरणामध्ये भाजक इथं कोणती संख्या होती? भाजक ही संख्या कोणती होती? लिहून नाही घेतलं? 5 होती. गुणिले भागाकार किती आला? भागाकार किती आला होता यांचा? प्रगती भागाकार किती आला होता? 50 भागिले 5 जर केलं तर भागाकार किती येणार? 10. 10. बरोबर. आणि बाकी किती आली होती? 0. 0. बरोबर. म्हणजे 5 गुणिले 10 जर आपण केलं तर उत्तर काय येणार आहे? 50च येणार आहे. बरोबर. हे 50 आलं आणि हे पण 50 आलं, म्हणूनच दोघांच्या मध्ये बरोबरच चिन्ह दिलेलं आहे. ठीक आहे. येस. आता हे सोडवूया आपण. आता मला इथे सांगितलं भाजक संख्या कोणती राहील मग? सांग पटापट. भाजक 5. 5. बरोबर. भाज्य 50. भाज्य किती राहील? 50. 50. बरोबर. वजा बाकी किती राहील? 10. नाही, 0. झोप लागली का? 0. आणि भागाकार किती राहील? 10. 10. बरोबर. 5 बरोबर. आता इथं बघ, हे 5 बरोबर. 50 मधून 0 गेले. 50. 50. 50 भागिले 10. 50 भागिले 10. 5. 5. बरोबर. 10 एक 10. 10 पाची 50. म्हणजे आलं का? 5 बरोबर 5 आलं. इथं पण हे 5 येणार आणि हे सगळं सोडवल्यानंतर पण 5च उत्तर येणार. येते लक्षात? हे सूत्र लक्षात ठेवा. सूत्र अत्यंत महत्वाची आहेत. सूत्र अत्यंत महत्वाची आहेत. आता भागाकार. चलो, भागाकार किती आला होता प्रगती? 10. 10. बरोबर. भाज्य किती आहे? भाज्य 10 आहे. भाज्य किती होतं? भाज्य 50 होतं ना भाज्य. 50 वजा बाकी किती होती? 0. 0. बरोबर. आणि भाजक किती होता? 5. बरोबर. भाजक किती होता? 5 होता. 50 मधून 0 गेले, 50च राहिले आणि भागिले 5 केलं आपण, 10 झालं. बरोबर. 5 एक 5. 5 10 50. इथं वजाबाकी केल्यानंतर 50च येईल. 50ला जर आपण 5 ने भागलं तर 10 येईल. म्हणजे आलं का? या समीकरणाचं पण इकडं पण 10 येईल आणि हे सगळं सोडवल्यानंतर पण उत्तर 10च येणार आहे. समजले? अशा पद्धतीने
हे बरोबरचं चिन्ह कशासाठी दिले? हे बरोबरचं चिन्ह कशासाठी दिले? कारण इकडं आणि इकडं हे इथं जी संख्या असेल तेच हे सगळं सोडवल्यानंतर इथं संख्या येणार आहे. इथं जी संख्या असेल ते हे सगळं सोडवल्यानंतर इथं येणार आहे. इकडची आणि इकडची संख्या ही एकदम बरोबर राहणार आहे. दोन्ही समीकरण सोडवल्यानंतर संख्या ही तुम्हाला एकच मिळणार आहे. ओके, समजलंय? ठीक आहे. चला, कुणाला डाऊट आहे? अन्वी, अन्वी माईक ऑन करा. यस मॅम. हा, काही डाऊट आहे बाळा? काही समजलं नाही? नाही. ओके. आदर्श पाटील, यस. समजलं का आदर्श? हो. ओके. आता मी एक उदाहरण देते. अन्वी आणि आदर्श दोघांचा माईक ऑन आहे. अन्वीने बंद केला का लगेच माईक बंद करतात? आदर्श, यस. चला एक एक उदाहरण देते मी, मला समजून सांगा आता तू. सपोज इथं इथं भाज्य जर आपण 6 घेतला आणि एक मिनिट एक उदाहरण देते ते इथं सांग मला तू. 6/30. चला, सर्वांनी हे सोडवा. या उदाहरणाच्या ठिकाणी ठेवा ह्या संख्या. भाज्य इथं ठेवा, भाजक इथं ठेवा, भागाकार इथं आणि बाकी इथं. सगळ्यात आधी हे समीकरण सोडवा. त्यानंतर मग इथं ह्या संख्या ठेवून बरोबर येते का बघा बरं. चला पटापट नोटबुक घ्या सगळ्यांनी, सोडवा. हा, स्वरा माईक ऑन कर. पवार मीना माईक ऑन करा. यस मॅम. चला, सोडवा बरं. हे भागाकार आधी सोडवा तुम्ही आणि त्यानंतर मग तिथे संख्या लिहा. मॅडम, 5 हा, मॅम म्हणजे कसं करायचंय? काय झालं? मॅम कसं करायचंय? आता क्लासमध्ये लक्ष नाही दिलं पवार? मॅम होतं लक्ष. हा, कॅमेरा ऑन कर ना बाळा. हा, आता कसं करायचं? हे हे भागाकार आधी सोडवायचा. हा भागाकार आधी सोडवा. चला सांग मला, 6च्या पडामध्ये 30 किती नंबरला येते? 5 नंबरला. 5 नंबरला, बरोबर. चला, 6/5 = 30, बाकी किती उरले? 0. बरोबर. मग हे 6 काय आहे? भाज्य 10 आहे का? भाजक. काय आहे आदर्श? यस. आदर्श, 6 काय आहे? भाजक आहे मॅडम. 6 भाजक आहे, बरोबर. भाजक म्हणजे भाग घालणारा. आणि 30 काय आहे मग? भाजक. भाज्य. भाज्य. 30 काय आहे? भाज्य आहे, बरोबर. आणि 5 काय आहे? भागाकार. व्हेरी गुड, भागाकार. आणि बाकी किती आहे? 0. बाकी ही काय किती आहे? 0. हे आधी तुम्हाला समजलं पाहिजे. हे आधी तुम्हाला समजलं पाहिजे. मग आता आपण काय करणार? ही एक एक जी संख्या आहे ना ती ह्या समीकरणामध्ये ठेवणार, ह्या सूत्रामध्ये ठेवणार आणि सांग बघणार इकडं पण आणि इकडं पण तीच संख्या आली पाहिजे. आता भाज्य किती आहे ह्या उदाहरणामध्ये? मला सांगा पटकन, भाज्य किती आहे? भाज्य 30 आहे, बरोबर. मग आपण इथं 30 लिहून घेतलं. मग भाजक किती आहे? 6. 6 गुणिले भागाकार किती आलाय आपला? 5. 5. 5, बरोबर. अधिक बाकी किती आले? 0. 0. मग इथं 30 आहे, तर ह्या हे जर समीकरण आपण सोडवलं तर इथं 30 उत्तर येतंय का? 5 अधिक 0 करा, 5च येईल. आणि 6/5 गुणाकार आलं का? इथं पण 30 आलं आणि इथं पण 30 आहे. म्हणजे हे आणि हे दोन्ही बरोबर आलं पाहिजे. येते लक्षात? पवार बाळा, तुझं नाव हो. काय? पवार मीना मॅम नाव काय तुझं? शिवानी नाव आहे माझं. हा, शिवानी नाव आहे मॅम. शिवानी. तिथं ना झूम मध्ये नाव बदलून घ्या ना बाळा. पवार मीना दिसते तिथे. शिवानी, क्लास झाला ना झूम ऍप्लिकेशन मध्ये तुझं नाव टाकून घे. हो. ओके. आता मला सांग शिवानी, भाजक इथं कोणती संख्या आहे? आदर्श आणि शिवानी दोघांनी उत्तर द्या. भाजक का? हा,
भाजक 6 आहे. भाजक 6 आहे बरोबर. भाज्य भाज्य 30. इथं लिहिते मी 6 30 वजा बाकी किती? 0. शून्य. भागाकार किती? भागाकार 5. 5. बरोबर. आता बघा 6 30 वजा 0 काय येणार इथं? 30च येणार. 30च येणार बरोबर. हे 6 बरोबर इथं करावं लागणार आपल्याला. 30 भागिले 5 करावं लागेल. मग 5चा पाडा 30 पर्यंत 5 5 5 सख 30 म्हणजे आलं का? इथं पण 6 आलं आणि इथं पण 6 आलं. 6 बरोबर 6 आलं का? इथं पण 6 आलं आणि हे सगळं समीकरण सोडवल्यानंतर पण इथं 6 आलं. बरोबर. येते का लक्षात सगळ्यांच्या? येस. चला आता हे 3 नंबरचं तुम्ही सोडवा. हे सोपंच आहे. आपण आता पुढे जाऊया. आज शनिवार होता. आज क्लास नसतो. पण दसऱ्यानिमित्त आपण सुट्टी दिली होती त्यामुळे आपण आज क्लास घेतोय. ठीक आहे. शुभदा शिंदे, शुभदा आणि शुभम दोघ जण माईक ऑन करा. शुभम, शुभदा. येस टीचर. हा शुभदा स्क्रीनवरचा महत्वाचा पॉइंट वाचा. बाकीच्या विद्यार्थ्यांनी पॉइंट लिहून घ्यायचे. पॉइंट नोट डाऊन करत चला. नोट्स काढत चला. नोटबुक पेन घेऊन जरा शांत वातावरणामध्ये क्लासमध्ये बसायचं. घ्या घेऊन. वाचा टीचर. हा वाचा बाळा वाचा. 0 या संख्येला कोणत्याही संख्येने भागले असता भागाकार 0च येतो. कोणत्याही संख्येला 1 ने भागल्यावर भागाकार तीच संख्या येते. एखाद्या संख्येला ज्या संख्येने भागल्यावर भागाकार व भाजक सारखाच येत असेल तर ती संख्या भाजकाची वर्गसंख्या असते. ओके व्हेरी गुड. बघा 0 या संख्येला कोणत्याही संख्येने भागले असता भागाकार 0च येतो. हा पॉइंट लिहून घ्या. कोणतीही संख्या घ्या तुम्ही. कोणतीही 2340 गुणिले 0 करा उत्तर 0 0च येणार आहे. ओके 5690 गुणिले 0 करा उत्तर 0च येणार आहे. 1 गुणिले 0 करा उत्तर 0च येणार आहे. 5 गुणिले 0 करा उत्तर 0च येणार आहे. म्हणजे 0 या संख्येला कोणत्याही संख्येने भागले असता गुणाकाराचं सांगितलं बघा तुम्हाला. 1 मिनिट भागाकाराचं सांगायचं होतं. 1 मिनिट. 0 या संख्येला कोणत्याही संख्येने भागले असता बघा 0 भागिले 9 जर केलं तर उत्तर 0च येणार आहे. त्यानंतर 0 भागिले 5240 केलं तरी उत्तर 0च येणार आहे. ठीक आहे. 0 भागिले 9340 करा उत्तर 0च येणार आहे. ठीक आहे. येते लक्षात सर्वांच्या? कोणत्याही संख्येला 0 या संख्येला कोणत्याही संख्येने भागले असता भागाकार 0च येतो आणि कोणत्याही संख्येला 1 ने भागल्यावर भागाकार तीच संख्या येते. कोणत्याही संख्येला 1 ने भागा. 99 भागिले 1 करा उत्तर 99च येणार. 77 भागिले 1 करा उत्तर 77च येणार. ठीक आहे. चला साई माईक ऑन करा. साई साई माईक ऑन करा. साई हा येस येस साई कॅमेरा पण ऑन कर ना. कॅमेरा पण ऑन करा साई. केला मॅम. केला का? बर. चला आता एखाद्या संख्येला ज्या संख्येने भागल्यावर भागाकार व भाजक सारखाच येतो तर ती वर्गसंख्या असते. आता हा मुद्दा वाच बरं आणि मला ह्याचं एखादं उदाहरण दे. एखाद्या संख्येला ज्या संख्येने भागल्यावर भागाकार व भाजक सारख्याच
येत असेल तर ती संख्या भाजकाची वर्गसंख्या असते. हम्म. उदाहरण सांग ना मग एखादं. हा, उदाहरण दे साई एखादं. कोण सांगेल याचं, कोण उदाहरण देईल? आदर्श किती? आदर्श माईक ऑन कर. येस मॅडम. हा, आदर्श एखादं उदाहरण सांग बरं. एखाद्या संख्येला त्या ज्या संख्येने भागल्यावर भागाकार व भाजक सारखाच येतो, तर ती संख्या भाजकाची वर्गसंख्या असते. मला नाही कळत. आदर्श, येस मॅडम. उदाहरण द्या एखादं. एकच मिनिट, एक मिनिट. काय? येस मॅम. आदर्श पाटील, एखादं याचं उदाहरण द्या. तर 12 × 12 144. मला नाही. आदेश गुणाकार नाही, गुणाकार नाही, भागाकार करायचंय. भागाकार का? भागाकार करायचं, भागाकार. दिवाळीच्या नंतर स्वतः आता काय आहे? ठीक आहे, चला हे लक्षात नाही आलं वाटतं कुणाच्या. एखाद्या संख्येला ज्या संख्येने भागल्यावर भागाकार व भाजक सारखाच येतो. आता बघा, एखादी संख्या घेतली आपण 6 भागिले जर 36 केलं, ठीक आहे, याचा जर भागाकार केला तर 6 6 36 आलं. मग इथं काय म्हणताय, एखाद्या संख्येला ज्या संख्येने भागल्यावर भागाकार व भाजक, म्हणजे हा आहे भागाकार, 6 काय आहे, हा आहे भागाकार, आणि भाजक हा आहे भाजक, सारखाच येत असेल, सारखाच भाजक आणि भागाकार हे दोघ जण सारखेच येत असतील, हे दोघ जण जर सारखेच येत असतील तर ती संख्या भाजकाची वर्गसंख्या असते. म्हणजे ही जी संख्या आहे 36 ही संख्या 6चा वर्ग आहे. समजतंय? ज्या ठिकाणी भाजक आणि भागाकार सारखाच येत असेल तर इथली जी संख्या असते भाजकाची वर्गसंख्या असते, म्हणजे भाज्य ही भाजकाची वर्गसंख्या असते. समजलं? आणखी एक उदाहरण देते तुम्हाला, बघा. बघा, हे जर आपण घेतलं 4 चोक 16 भागिले आपल्याला काय येणार, 0 0 येणार. ठीक आहे, मग इथं 4 आणि 4 भागाकार आणि भाजक, भागाकार आणि भाजक हे दोघ जण काय आहेत, सारखे आहेत. बरोबर, हे दोघ जण काय आहेत, समान आहेत, सारखे आहेत. मग भाजक आणि भागाकार हे दोघ जण जर सारखे असतील तर भाज्य हे काय आहे, भाज्य हे भाजकाची वर्गसंख्या असते. 4चा वर्ग, 4चा वर्ग 16 आहे. येते का लक्षात? तर ती संख्या भाजकाची वर्गसंख्या असते. 16 ही संख्या या भाजकाची वर्गसंख्या आहे, जेव्हा भागाकार आणि भाजक हे समान असतात तेव्हा. समजतंय? कन्फ्युज होतंय? कार्तिक, माइक ऑन करा. कार्तिक, कार्तिक गुंगाने. शुभम, माइक ऑन करा. संजय, येस माइक मॅडम. ऑन करा. हा, समजलं? येस मॅडम. हो. समजलंय ना? हो. ठीक आहे, काय समजलं शुभम, सांग बरं. म्हणजे शून्याची संख्या असते ना, नाही का, शून्याची संख्या आहे ना, त्या म्हणजे ज्या संख्येला गुणलं तिचा भागाकार शून्यच येतो ते. हा हा. आणि एखाद्या संख्येला ज्या संख्येने भागल्यावर भागाकार भाजक सारखं येत असला ना, तर ती संख्या हम्म. वर्गसंख्या. ठीक आहे, नेटवर्क इश्यू बाळा, आवाज क्लिअर येत नाहीये.
ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड शुभम. आता पुढे जाऊया आपण. चला आता तुम्हाला भागाकार कसा करायचा ते शिकवते. भागाकार कसा करायचा. बघा इथं दिलेली आहे मांडणी कशी करायची. अशा पद्धतीने आपण जर इथे 7575 याला जर 15ने भाग घातलं, 15ने भाग, तर कसं घालणार. 15चा पाडा 75 पण म्हणा, 15 पाच्या 75. ओके, 5 मधून 5 गेले 0, 7 मधून 7 गेले 0. आता वरचा 7 खाली घेतला आपण, हा 7 खाली घेतला बरोबर. मग या 7ला 15ने भाग जातो का हो, नाही जाणार, म्हणून आपण इथं 0 घेतला आणि इथं हा जो 5 आहे तो खाली घेतला. परत 15 पाच्या 75, परत म्हणजे इथं शून्यचा भाग गेला. थोडक्यात 75 मधून 75 गेले, परत इथं 0 0 राहिले. 505 हा आहे भागाकार. एक मिनिट, हा आहे भागाकार. हा आहे भाजक. हा आहे भाज्य. आणि ही आहे बाकी. अशा पद्धतीने भागाकार करत गेलात की लगेच तुम्हाला काय करायचंय, भाज्य, भागाकार, भाज्य आणि बाकी हे लिहायचे, जेणेकरून अवघड जाणार नाही. पवार मीना मॅम, तुम्ही खूप छान शिकवता. थँक्यू सो मच. समजते का शिकवलेलं. असाच तुमचा रिझल्ट पण आला पाहिजे. असाच रिझल्ट पण आला पाहिजे. ठीक आहे, चला. चला आता पुढे जाऊया आपण. हे समजले का सगळ्यांना. ऋतिका बिरादार, ऋतिका माईक ऑन कर बाळा. मी आणखी एक उदाहरण देते, ते तुम्ही करा. या या पद्धतीने तुम्ही ते सोडवा. एक उदाहरण देते मी. हा, हे उदाहरण सोडवा चला. ऋतिका आवाज येतोय का. हो टीचर. हा, कसं भागाकार करणार ऋतिका सांग बरं, मी करते. बाकीच्या विद्यार्थ्यांनी नोटबुकवर भागाकार करा. ऋतिका सांग मला, कसं भागाकार करणार आपण याचा. 20 × 60 येणार. बरोबर, 20 × 60 येणार. मग ओके, त्यामधून 0 गेले 0. बरोबर. 20 24 × 80. 24 चा 80. स्क्रीन दिसते ना.